ये जो शिविर लिया जा रहा है, इसका असल उद्देश्य ये है कि लोगों में अवेयरनेस आना चाहिए। मैं पिछले 30 सालों से यहाँ प्रैक्टिस कर रहा हूँ। पिछले कुछ सालों में ऐसा देखने में आया है कि बहुत सारे ऐसे डॉक्टर्स जो अपने आप को स्वयं घोषित त्वचा रोग या फिर कॉस्मेटोलॉजिस्ट ऐसा डिक्लेयर कर देते, जिनके पास वैलिड डिग्री नहीं है, उनको ये बताना है कि इसके जो क्वालिफाइड डॉक्टर्स हैं, जिनके पास वैलिड डिग्री है, जिन्होंने इतने सालों तक उसके ऊपर अभ्यास किया हुआ है, उसके ऊपर प्रैक्टिस की है, लोग उनके पास अपना इलाज कराएं। क्योंकि ये जो नए लोग जो जिनके पास डिग्री नहीं है, इनके पास जाने के बाद बहुत सारे कॉम्प्लिकेशंस हम लोग देखते हैं, जिसको फिर ठीक करना बहुत मुश्किल हो जाता है। और त्वचा रोगों का इलाज कोई इतना आसान नहीं है जो कोई भी कर सके। इसके लिए वैलिड उतने दिन उसमें प्रैक्टिस करना, उसके बारे में नॉलेज रखना, ये बहुत ज्यादा जरूरी है। जितना लोग समझते हैं उतना आसान नहीं है त्वचा रोगों का ट्रीटमेंट। तो लोगों में बस ये अवेयरनेस कराना है कि भाई आप जब भी जाएं तो पहले डॉक्टर की डिग्री अच्छी तरह से देख लें। यदि वैलिड डिग्री रहे तो तभी उनके पास में अपना इलाज कराने जाए। ऐसे किसी के भी पास जाकर अपना पैसा और समय व्यर्थ ना करें। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल पोटदुखे, चंद्रपूर इथे मागील 17 वर्षापासून स्किन म्हणजे डर्मॅटोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते आहे। आमचं इथे असोसिएशन आहे चंद्रपूर डर्मॅटोलॉजिकल सोसायटी, आणि हे आम्ही विदर्भ डर्मॅटोलॉजिकल सोसायटी आणि नंतर भारतीय चर्मरोग तज्ञ संघटना यांच्या अंतर्गत आम्ही इथे हा कॅम्प आयोजित केलेला आहे। याद्वारे आम्ही जनजागृती करतो आहे की चर्मरोगाबद्दल जनतेने जागृत व्हायला पाहिजे, स्पेशली महिलांनी सुद्धा, कारण की त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात पण त्या समोर येऊन त्याबद्दल बोलत नाहीत। तर यासाठी आम्ही हा कॅम्प इथे ठेवलेला आहे। त्याच सोबत आजकाल ज्या आपण ट्रीटमेंट्स देतो आहे त्या ट्रीटमेंट बरोबर त्यांनी फॉलोअप करायला पाहिजे, त्याबद्दल त्यांचं काउन्सिलिंग कसं करायचं याबद्दलही आम्ही त्यांना या शिबिराद्वारे सांगतो आहे। या शिबिरामध्ये चंद्रपूरचे जे पण डर्मॅटोलॉजिस्ट आहे, जसे की त्यांची जी डिग्री आहे MBBS, DDV, DVL, DNB, MD, या सगळे चर्मरोग तज्ञ इथे आलेले आहेत। तर मी जनतेला हेच म्हणेल की या शिबिराद्वारे त्यांनी त्यांच्या चर्मरोगाचं निदान करून घ्यावं, त्यासाठी इथे आम्ही फ्री मेडिसिन सुद्धा देतोय। तर या सगळ्याचा फायदा जनतेने घ्यावा हीच मी त्यांना विनंती करते। हो, आजकाल चर्मरोगाचे रुग्ण खूप वाढले आहेत। तर यात कसं असतं की वेगवेगळ्या पॅथी असतात, जसं आमची ॲलोपॅथी आहे, दुसरी होमिओपॅथी असतं, आयुर्वेदिक असतं, तर अशा वेगवेगळ्या, आणि डेंटल सुद्धा असतं, अशा वेगवेगळ्या पॅथीमध्ये, जसं आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक अशा 3 पॅथीमध्ये चर्मरोगासाठी विशिष्ट उपचार पद्धती असते। तर आम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर या विषयाबद्दल आम्ही 2 वर्ष 3 वर्ष ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यासक्रम करतो आणि नंतरच चर्मरोग तज्ञांची प्रॅक्टिस चालू करतो। तर बाकीचे लोक आहेत, जसं BHMS आहे, BMS आहे, त्यांची जी पॅथी आहे, काही लोक त्यांच्या पॅथीमध्ये पण हा जो चर्मरोग तज्ञांचा जो कोर्स आहे त्याबद्दल काही ट्रेनिंग घेऊन ते सुद्धा अशीच प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करताय। पण मला जनतेला हे सांगायचंय की याचा जो कोर्स असतो तो 2 वर्ष 3 वर्ष हा झाल्यानंतरच
त्याला एक चर्मरोग तज्ज्ञ म्हणून पदवी मिळते आणि त्यांनाही चर्मरोग तज्ज्ञ म्हणून नावलौकिक भेटतो आणि एक शासनाकडून त्यांना त्या पदवीच्या द्वारे लोकांना ट्रीटमेंट करण्याची परवानगी दिली जाते आणि अशा तज्ज्ञांकडूनच जर तुम्ही ही ट्रीटमेंट केली तर तुम्हाला ती जास्त फायदेशीर ठरते असं माझं जनतेला सांगणं आहे.